तर लातूरमध्ये इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारामध्ये विक्री करणाऱ्या 2 पेट्रोल पंपांचे परवाने जिल्हा प्रशासनाने रद्द केलेले आहेत। बाटल्या आणि बॅरलमध्ये अवैध विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई झाली आहे। पुढील आदेशापर्यंत या पंपांना विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गडचिरोलीत अनेक पंपांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। डिझेल उपलब्ध असलेल्या पंपांवर ट्रकच्या 1 ते 2 किलोमीटर लांब रांगा लागलेल्या आहेत। इंधनाअभावी ट्रान्सपोर्टला मोठा फटका बसलाय। तासनतास रांगा लावूनही डिझेल मिळत नाहीये। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा भीषण तुटवडा निर्माण झालेला आहे। जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे ठाक पडलेत, त्यामुळे ते बंद करण्यात आले। तर जिथं साठा उपलब्ध आहे तिथं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। नाही ह्या अतिवृष्टीचं आपण खूप ताबडेवाडी